जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पारत पोलिसांनी कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 वर्षीय राहुल गोपाल पाकड हा युवक कोणताही वैध परवाना नसतानाही लोखंडी धारदार तलवार बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी दुपारी सुमारे 2:45 सुमारास वडोद तांगडा येथे छापा टाकलाय। या कारवाईत आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे 2,000 रुपये किमतीची धारदार तलवार आणि तलवारीची म्याण जप्त करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेली तलवार तब्बल 95 इंच लांबीची असून त्यावर काही नावे कोरलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचारी कृष्णा गवळी यांच्या फिर्यादीवरनं पारत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 109/2025 नोंदविण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली SN जायभाय करीत आहेत। दरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांची सक्रियता वाढल्याचे दिसून येत आहे।